नमस्कार प्रेक्षकांनो, आज तुमच्यासाठी मी घेऊन आले नवीन अपडेट. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील घराघरात पोचलेली मालिका म्हणजे येड लागलं प्रेमाचं. या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत आणि या मालिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे व या मालिकेतील येणाऱ्या महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली मंजिरी हे पात्र साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे पूजा बिरारी. पूजा बिरारी हिने येड लागलं प्रेमाचं या मालिकेत ती आता उत्तम भूमिका साकारत आहे. पूजा बिरारी हिने बऱ्याच मालिकेमध्ये काम केलेलं आहे. तिची स्टार प्रवाहावरील प्रसिद्ध लोकप्रिय मालिका म्हणजे स्वाभिमान ही मालिका होती. ही मालिका बराच काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. पूजा बिरारीचं नुकतंच आतिश बांदेकर यांच्या चिरंजीव सोहम बांदेकर यांच्यासोबत विवाह झाला आहे. तर सध्या सोशल मीडियावरती एक बातमी खूपच व्हायरल होत आहे. ती म्हणजे पूजा बिरारी हिने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला वेगळा राहण्याचा निर्णय. तर काय आहे खरी माहिती? चला तर मग पाहूया. तर मित्रांनो, पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर या दोघांनी एक वेगळ्या घरात राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते कुटुंबापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला असं नाही आहे, तर त्यांनी स्वतःचं स्वतंत्र घर निवडलं आहे. कारण शूटिंगचं वर्क आणि कामाच्या वेळेनुसार ते सगळं सोयीस्कर असं ठिकाण असावं. पूजा बिरारीने स्वतःही लग्नानंतर खुलासा केला आहे की वेगळा आणि स्वतंत्र राहण्याचा निर्णय आम्ही दोघांनी घेतलेला आहे आणि आम्ही दोघे आता नवीन जबाबदाऱ्या व नातेसंबंध समजून घेण्यावर काम करणार आहोत. पूजा म्हणाली की सोहमला ही आयुष्यभर सांभाळणार आहे. तर मित्रांनो, जे काही चर्चा आहे ती फक्त गोंधळ निर्माण करणारी अफवा आहे. खरं काय आहे ते सांगायचं झालं तर दोघं लग्नानंतरही एकत्र आहेत आणि स्वतंत्र संसार सुरू करणार आहेत, एवढंच. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती खरी असून या माहितीवर आपले सकारात्मक विचार मत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी मी अपेक्षा करते व व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.